नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HSC बोर्ड इंग्लिशमधलं इंटरव्ह्यू रायटिंग म्हणजे फक्त प्रश्न उत्तर नाही तर योग्य इंट्रोडक्शन, स्मार्ट क्वेश्चन आणि परफेक्ट कन्क्लुजन हाच आहे स्कोरिंग फॉर्म्युला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरव्ह्यू रायटिंग असं शिकूया की एक्झामिनर म्हणेल एक्सलंट आन्सर. लेट स्टार्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरव्ह्यू रायटिंग हा जो एक आपला एक अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. 4 मार्काचा असतो आपल्याला, ठीक आहे, बोर्डाला. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना एक्झॅक्टली बोर्डच्या आन्सर शीटमध्ये कसं लिहितात, काय लिहितात, एक्झॅक्टली पॅटर्न कसं असतं, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि बोर्डाच्या शीटमधलं नोट डाऊन केलेलं आन्सरसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, ठीक आहे. कशा पद्धतीने लिहायचं तुम्हाला सगळं सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे. त्याचबरोबर तुमचा माइंड मॅपिंग असेल, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज असेल, ईमेल रायटिंग सगळं मी अपलोड केले आहेत आपल्या EDPLET स्टडी यूट्यूब चॅनल पेजवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, ठीक आहे. तर आपण बाकी वेळ न वाया घालवत आपण डायरेक्टली स्टार्ट करू विद्यार्थी मित्रांनो, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. 4 मार्क असतात. तर मी तुम्हाला एकदम शॉर्टली सांगणार आहे. बाकी सगळं डिटेल आपण घेत बसणार नाही, कारण तेवढा वेळ नाही आपल्याला, ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय असतात बघा, त्यांनी सांगितलेलं आपल्याला इंटरव्ह्यू रायटिंगमध्ये तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 क्वेश्चन बनवायचे असतात. सगळे क्वेश्चन WHचेच आले पाहिजे, ठीक आहे. आणि त्या टॉपिकला रिलेवंट पाहिजे. त्यानंतर बोलताना एकदम सायलेंटली आणि एकदम सिम्पल क्वेश्चन्स पाहिजे, ठीक आहे. आणि इमॅजिन करायचं आपण स्वतः इंटरव्ह्यू घेतो, त्या पॉईंट ऑफ व्ह्यून आपण नोट डाऊन करायचं. फिक्स आपल्याला मार्क मिळतात. आता सेक्शन कसे असतात बघा, अरेंजमेंट कसे असतं. पहिले इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये वेलकम, ग्रीटिंग, इंट्रो, गेस्ट, त्याचे 1-2 क्वेश्चन. ओपनिंग क्वेश्चन असतात 2-3. मेन बॉडी ऑफचे 2-3 क्वेश्चन्स. नंतर शेवटी एंडिंग करताना कंक्लुजन क्वेश्चन असतात, फ्युचर प्लॅन किंवा तुम्ही मेसेज काय देणार. त्यानंतर सगळ्यात समिंग अप करायचं, कंक्लुडिंग स्टेटमेंट करायचं, थँक्यू व्हेरी मच वगैरे आपण असं म्हणून क्लोज करायचं. 8 ते 10 क्वेश्चन फिक्स पाहिजे. 4 मार्क्स फिक्स मिळतात, कटत नाही बिलकुल, ठीक आहे. बघा आता एक अप्रिशिएट तुम्हाला फार्मिंग जर चांगलं असेल तर 2 मार्क आहेत. लँग्वेज स्टाईल चांगला असेल तर 1 मार्क. आणि ओव्हरऑल इम्प्रेशन जर चांगलं असेल तर 1 मार्क. असे 4 मार्क तुम्हाला इथं विद्यार्थी मित्रांनो मिळतात, ठीक आहे. डायरेक्टली आपण क्वेश्चनला स्टार्ट करू विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिला क्वेश्चन आहे तुमच्या इंटरव्ह्यूचा. विथ आन्सर दिले मी इथं, ठीक आहे. A college area will know this innovation academic activity. Imagine you are newspaper reporter assigned the tech interview of the प्रिन्सिपलची तुम्हाला इंटरव्ह्यू बनवायची. प्रिन्सिपलची तुम्ही एक न्यूजपेपर एडिटर आहे, ठीक आहे. जर ते तुम्हाला असे पॉईंट दिलेले असतील क्वेश्चन्समध्ये. डायरेक्ट बघा, इंट्रो मी तुम्हाला म्हटलं तर इंट्रोमध्ये खूप महत्त्वाचं मॅटर करतं. इंट्रो बघा दिलं आहे. काय इंट्रो आहे? गुड मॉर्निंग मॅम, बिफोर यू स्टार्टिंग इंटरव्ह्यू लेट्स मी फर्स्ट कॉंग्रॅच्युलेट फॉर युअर इनोव्हेशन ॲक्टिव्हिटीज युअर कॉलेजेस आर नॉन फॉर. याला म्हणतात इंट्रो. इंट्रोच्या नंतर खाली एक लाईन सोडायची आणि डायरेक्टली क्वेश्चन स्टार्ट करायचं. माय फर्स्ट क्वेश्चन, कुड यू ब्रीफली आउटलाईन सम काय एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी इन द कॉलेज, ठीक आहे. या टाईपचे क्वेश्चन असतात. हाऊ डू यू मोटिवेट द टीचर इन टू दिस पुटिंग एक्स्ट्रा एफोर्ट करण्यासाठी तुम्ही कोणते इफोर्ट्स घेतात टीचरला मोटिवेट करण्यासाठी. त्याचबरोबर हाऊ डू यू मोटिवेट द स्टुडंटला कसं मोटिवेट ठेवतात. व्हॉट यू रिस्पॉन्स टू स्टुडंट टुवर्ड्स द ॲक्टिव्हिटी आउटलाईन इन द सिलेबस, ठीक आहे. म्हणजे ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बनवायचे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. एंडिंग करताना मग व्हॉट इज द रोल ऑफ पॅरेंट इन यू ऑल दिस. सगळ्यामध्ये तुमचं पॅरेंटचा काय रोल आहे. आणि शेवटी क्लोजिंग करताना बघा, फायनली डू यू फायनान्शियल सपोर्ट फ्रॉम गव्हर्नमेंट एज्युकेशन डिपार्टमेंट फॉर दिस ॲक्टिव्हिटी, ठीक आहे. तुम्हाला काही सपोर्ट वगैरे आहे बॅक. म्हणजे ह्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला 8 ते 10 बनवायचे. शक्यतो 10च बनवायचे विद्यार्थी मित्रांनो. 2 शिल्लक करा, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. क्लोजिंग करताना थँक्यू, ठीक आहे. हा झाला तुम्हाला एक डायरेक्टली दिलेला क्वेश्चन. आता बघा, बोर्डच्या शीटमध्ये पण दिलं. बघा, शीटमध्ये तुम्हाला ह्या टाईपमध्ये करायचं विद्यार्थी. बघा, हा लास्ट इयरचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. 2024चा क्वेश्चन्स आहे ह्या बोर्डच्या पेपरमधला इंटरव्ह्यूचा. शीटमध्ये कसं लिहिलं बघा, मेनी कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस रिसिविंग आयडियल टीचर अवॉर्ड अँड थँक्यू सो मच फॉर युअर कमिंग टू दिस इंटरव्ह्यू. वी आर व्हेरी एक्सायटेड टू हिअर. हे झालं तुमचं इंट्रो, ठीक आहे. हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, हा झाला तुमचा इंट्रो. हा इंट्रो खूप महत्त्वाचा असतो याला, ठीक आहे, इम्प्रेशनसाठी. वेन डू यू टेक द डिसिजन टू बी युअर टीचर. तुम्ही डिसिजन कधी घेतला. हू इज युअर रोल मॉडेल, ठीक आहे. त्यानंतर इन युअर जर्नी हू इज युअर बिग सपोर्टर. तुमचं सपोर्टर कोण आहे. म्हणजे ह्या स्टेप बाय स्टेप तुमचे गेले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. एक इंट्रोपासून, एक सुरुवातीपासून तुम्ही एक स्टेप बाय स्टेप त्याचे क्वेश्चन्सपर्यंत गेले पाहिजे. त्या टाईपचं एक तुमचं फॉर्मॅट पाहिजे, ठीक आहे. व्हॉट इज युअर एज्युकेशन. तुमचं एज्युकेशन काय. फ्रॉम व्हेरी कम्प्लीट युअर ट्रेनिंग कुठं कम्प्लीट केली. व्हॉट इज युअर फ्युचर ड्रीम काय. समिंग अप करतो एंड करताना बघा, व्हॉट यू नेक्स्ट गोल, ठीक आहे, आणि डेस्टिनेशन. झालं, लिहिलं एक लाईन सोडून. थँक्यू सो मच फॉर गिविंग युअर प्रेसियस टाईम फ्रॉम युअर बिझी शेड्यूल. नाईस टू मीट यू, थँक्यू सो मच. याला म्हणतात क्लोजिंग, याला म्हणतात समिंग अप विद्यार्थी मित्रांनो. हे समिंग अप खूप महत्त्वाचे असतात, ठीक आहे. बोर्डाच्या शीटमध्ये अजून एक दिला आहे मी तुम्हाला. डायरेक्टली आन्सर नोट डाऊन करून दिलेलं आहे, ठीक आहे. आन्सर बघायचं डायरेक्टली. कसं आन्सर आहे की हे बघा, पहिला आहे वेलकम सर, आय एम गोइंग टू टेक यू इन थँक्यू फॉर युअर प्रेसियस टाईम.
इंट्रो केला. वाय डिड यू चूज दिस फील्ड, तुम्ही हिचीच फील्ड का निवडली. हु इज युअर इन्स्पायरेशन कोण आहे. व्हॉट इज युअर एम्बिशन ऑफ युअर लाईफ, ॲम्बिशन काय. टू हुम यू शुड गिव्ह दिस क्रेडिट ऑफ दिस सक्सेस, यस क्रेडिट सक्सेस तुम्हाला द्याल. ठीक आहे, ह्या टाईपचे क्वेश्चन विचारायचे विद्यार्थी मित्रांनो. ह्या टाईपचे क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्हाला असे मार्क्स स्कीम दिली जाते बोर्डामध्ये बघा. 1 मार्क 1 मार्क 1 मार्क. ठीक आहे, त्यानंतर शेवटी बघा, शेवटी यांनी क्लोजिंग नाही केलेलं तर क्लोजिंगचे मार्क रिड्यूस केले. समी त्यांनी काय बघा, क्लोजिंग इंट्रो आहे, इंट्रोचे मार्क ॲड केलेत अर्धे. त्याच्यानंतर क्लोजिंग नाही केलं तर क्लोजिंगचे मार्क रिड्यूस केले बघा. 10 क्वेश्चन्स केले त्यांनी. व्हॉट इज युअर फेवरेट डिश, हू कॅन यू मोटिवेट यू. म्हणजे क्लोजिंग नाही केलं त्याने, क्लोजिंगचा हाफ मार्क कट झालेला विद्यार्थी. तुम्हाला क्लोजिंग प्रॉपर करायची आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वगैरे असं टाकायचं. बघा अजून एक पुढचा क्वेश्चन आहे. द बॉय इन युअर लोकॅलिटी हॅज बिन नॅशनल अवॉर्ड, त्याला नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड मिळाला. इमॅजिन यू आर दिस इंटरव्ह्यू, तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची. बघा, गुड मॉर्निंग सर मॅडम, रेस्पेक्टली. फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर ग्रेट सक्सेस. मी आस्क यू सम क्वेश्चन रिलेटेड युअर डीड, सो लेट स्टार्ट. ठीक आहे, डायरेक्टली झालं इंट्रो केल्याच्या नंतर बघा डायरेक्टली क्वेश्चन त्याने स्टार्ट केलं. बघा, हाऊ डज यू फील बी अ हिरो, व्हेर यू फिलिंग वेन यू आर वेंट ऑफ दिस रिसिव्ह. म्हणजे ह्या टाईपचे क्वेश्चन्स पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला असे क्वेश्चन्स तुम्हाला बनवता आले पाहिजे जेव्हा तुम्हाला 4 पैकी 4 मिळतात. आणि सगळ्यात मेन पार्ट असतो आपला क्लोजिंगचा. बघून घ्या, तुम्ही रीड करू शकता व्यवस्थितपणे. बघा, या टाईपचे तुम्ही क्लोजिंग करा. थँक्यू सो मच फॉर युअर शेअरिंग युअर व्हॅल्युएबल टाईम. ठीक आहे, प्रेसेस फॉर ऑल दिस, बेस्ट युअर फ्युचर. चालेल, याला क्लोजिंग म्हणतो. तरी क्लोजिंग करायला कोणीही विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी इंटरव्ह्यूमध्ये या क्वेश्चन्स खूप मॅटर करतात. पुढचं अजून एक क्वेश्चन्स बदला तुमच्यासाठी बघा. ठीक आहे, प्रिपेअर सेट अप इंटरव्ह्यू क्वेश्चन इन युअर टाउन सिटी MLA घेताय तुम्ही. गुड मॉर्निंग सर मॅडम, आय आस्क यू सम क्वेश्चन, थँक्यू फॉर युअर. ठीक आहे, व्हॉट यू थिंक युअर बिगेस्ट चॅलेंज फॉर यू, तुमच्यासाठी बिगेस्ट चॅलेंज काय होतं. म्हणजे स्टेप बाय स्टेप क्वेश्चन्स तयार करणं सगळ्यात मेन रोल आहे. स्टेप बाय स्टेप क्वेश्चन्स तयार करा. ठीक आहे, म्हणजे पुढचा व्यक्ती बघा कोण आहे, त्या व्यक्तीनुसार तुम्हाला क्वेश्चन्स करायचं. MLA तर MLAनुसार हाऊ इज द MLA फाउंड लोकल इन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, त्याचबरोबर आर यू होपफुल दिस ग्रेट रिइलेक्टेड, थँक्यू फॉर युअर स्पेअरिंग इन ट्री. म्हणजे ह्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला बनवायचे विद्यार्थी. म्हणजे एवढं डिफिकल्ट लेवल नाही आहे, खूप इझी लेवल आहे. ठीक आहे, खूप इझी लेवल आहे. हा पुढचा बघा, सेव्ह ट्रीवर कॅम्पेनियरला तुम्हाला इंटरव्ह्यू. गुड मॉर्निंग सर, आय लव्ह यू सॅल्यूट व्हॅल्युएबल वर्क व्हॉट आर डुईंग ट्राईंग टू सेव्ह ट्री. बट आय वुड यू आस्क फ्यू क्वेश्चन्स मी आहे, तुम्हाला काही क्वेश्चन विचारू शकतो का. तो येस म्हणणार. मग व्हाय देर इज लॅक ऑफ अवेअरनेस अमॉंग दिस कंट्रीमेन अबाउट दिस इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. पहिला क्वेश्चन झाला. व्हाय डू गव्हर्नमेंट इन्फोर्स दिस फॉरेस्ट कन्झर्व लॉ ऑफ इफेक्टिव्हली. ठीक आहे, व्हॉट आर यू सबस्टिट्यूट नंबर टिंबर अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द इंडस्ट्रीज. ठीक आहे, म्हणजे ह्या टाईपचे क्वेश्चन्स करून घ्या. या टाईपचे क्वेश्चन जर तुम्ही गेलं तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळतात. म्हणजे हे क्वेश्चन तुम्हाला साधं सरळ काय WHनेच विचारायचे आहेत. ठीक आहे, WHने ह्या टाईपचे क्वेश्चन विचारायचे. बघा एकदा रीड करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी स्पेशली दिलेलं आहे. ठीक आहे, ह्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. हे एकदा तुम्हाला एवढं डिफिकल्ट नाही आहे यार, एकदम 4 मार्क मिळणं म्हणजे खूप इझी आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढं डिफिकल्ट टास्क नाही आहे. ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला बनवायचे आहे. ठीक आहे, हे बोर्डच्या शीटमधलं पण बघून घ्या. बोर्डच्या शीटमध्ये बघा, इथे त्यांनी क्लोजिंग नाही केलं, हाफ मार्क रिड्यूस केलेला आहे. तर क्लोजिंग करायला विसरू नका. 10 मार्क करायचे, शेवटी क्लोजिंग करायचं. सगळ्यात पण हँडरायटिंग प्रॉपर ठेवायची. नंबरिंग द्यायची. नंबरिंग आपल्या मार्जिनच्या अलीकडे पाहिजे, कारण तो क्वेश्चनचं नंबरिंग नाही ते आपल्या आन्सरची नंबरिंग घेतात, त्याला मार्जिनमध्येच द्या. ठीक आहे, या टाईप्समध्ये मार्जिनमध्येच नंबरिंग तुम्हाला द्यायची आहे असं दिलं तसं. ठीक आहे, एकदा बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. एकदा व्हिडिओ परत एकदा तुम्ही रिपीट बघा. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. या टाईप्समध्येच लिहा, तुम्हाला 4 पैकी 4 मार्क 100% मिळतात. काही अवघड नाही, काय डिफिकल्ट टास्क नाही. इट्स सो इझी. ठीक आहे, इंग्लिश केवढं डिफिकल्ट नाही. ठीक आहे, बाकीचे तुमचे काही आहेत समजा ते ॲड केलेत मी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघून घ्या. अजून जर तुम्हाला काही डाऊटफुल वाटलं तर नक्की मला कमेंट करा, मी आन्सर करेन. ठीक आहे, अजून काही डिफिकल्टी असेल तर सांगा. आणि आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना नक्की शेअर करा. ठीक आहे, आणि आपल्या अशाच अपडेटसाठी बघत राहा ईदीप स्टडी यूट्यूब चॅनल पेज.